नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीन प्रॅक्टिकलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहे प्रोग्रामिंग ऑफ रास्पबेरी पाई डिटेक्ट टेम्परेचर अँड ह्युमिडिटी सेन्सर। आपण किटवर बघू शकतो हे टेम्परेचर सेन्सर आहे LM35चं। फर्स्ट आपल्याला रास्पबेरी पाईचं सॉफ्टवेअर ओपन करायचं आहे। त्यामध्ये प्रोग्रामिंगमध्ये जाऊन थोनी पायथन सिलेक्ट करायचं आहे। तर आपण आधी प्रोग्राम लोड केलेले आहे त्यावर, तर आपल्याला फक्त आता एक प्रॅक्टिस म्हणून ते आपण ओपन करूया। प्रोग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तुम्ही जाऊन चेक करू शकता। तर आपण LM35चा प्रोग्राम सिलेक्ट करायचा आहे फाईलमध्ये जाऊन। हा आपला प्रोग्राम इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसू शकतो। फर्स्ट आपल्याला डिबगिंग स्टार्ट करायचं आहे व त्याच्यानंतर ते 3 ऑप्शन क्लिक करायचे। मग आपल्याला डिबगिंग स्टॉप करायचं आहे। डिबग झाल्यानंतर आपल्याला कनेक्शन करायचे आहे ADC कनेक्टर टू रास्पबेरी पाई GPIO सेक्शनमध्ये SDA टू SDA आणि SLA टू SLA। त्यानंतर A02 टेम्परेचर सेन्सर LM35च्या आउटपुटला आपल्याला पिन जोडायची आहे। बघू शकतो आपण कनेक्शन केलेले आहे आपण इथे। तर बघूया आपण आउटपुट कलेक्शन झालेले आहे। तर आपण आता प्रोग्राम रन करू आणि बघूया आपण टेम्परेचर सेन्स कसं होतं आहे ते। LM35 टेम्परेचर सेन्स कसं करते तर बघूया। हे आपल्या हातावर हात रगडून घ्यायचे आणि LM35च्या सेन्सरला टच करायचं आहे। टच झाल्यानंतर आपलं इथं आउटपुट दिसेल टेम्परेचर आणि ह्युमिडिटी ॲनालॉगमध्ये। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।